बघा रात्री 11:15 ते 11च्या दरम्यान हेवी पावसाला सुरुवात झालेली आहे। त्याला आपण ढगफुटी म्हणतो आणि पाऊस वाढतच गेला आणि जवळपास 4 तासामध्ये 150 mm पाऊस या ठिकाणी शहरामध्ये पडला आणि त्यामुळं संपूर्ण यंत्रणा फेल झाली। एकाच वेळेस एवढा पाऊस पडण्याची कदाचित 50 वर्षातली पहिली घटना असेल किंवा त्याही पूर्वीपेक्षा एवढा पाऊस कधी एका वेळेस पडलेला नाही। आणि त्यामुळे 4 वाजल्यापासून मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी, माननीय RDC, माननीय तहसीलदार, महापालिका आयुक्त, महापालिका उपायुक्त, पोलीस यंत्रणा या सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। सर्वांना कामाला लावलेले आहे। सर्व आपापल्या ठिकाणी कामाला करतात, लोकांना मदत करतात। माझे शिवसैनिक रस्त्यावरती आहेत, उतरून सर्वांना मदत करतात। आता ज्या लोकांच्या घरात काहीच राहिलं नाही अशा लोकांना तहसीलदार फुल पॅकेट या ठिकाणी पाठवतात। आम्ही काही रॅशन पाठवतो। आम्ही सुद्धा विष्णू पासपोर्टने काही जेवणाची व्यवस्था केली, गणेश दादांनी व्यवस्था केली, नजीरने केली, मी केली। आम्ही लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही। शिंदे साहेबांचा दौरा नाही, अशा परिस्थितीत दौरा घेणं योग्य नाही। लोक परेशान आहेत। ते म्हणले तुम्ही पहिलं लोकांची मदत करा, दौरा कधी होईल। त्यांनीच आम्हाला सूचना केल्या की तुम्ही लोकांची मदत करा। 16 लोक अडकले होते पुराच्या पाण्यामध्ये, तर त्या लोकांना बाहेर काढलं हनुमान घाटमध्ये। आणि एक सारवाडीला आमचा रामेश्वर काळे नावाचा आमचा सहकारी, तो चारही बाजूनी पाण्यामध्ये अडकला होता, त्याच्या गुडघ्या पण पाणी आलं होतं। मी महापालिकेचे कानपुडे यांना बोट घेऊन तिथं पाठवलं, बोटीनं त्यांना बाहेर काढलं मी जाऊन।